ऑपरेशन सिंदूरची चर्चा देशभरात होत असताना आणि पाकिस्तान ऑपरेशन सिंदूरमधनं सावरलाही नव्हता तोवरच भारतानं ऑपरेशन सिंदूर 2.0 लॉन्च केलेला आहे. पुन्हा एकदा भारतानं पाकिस्तानला धडा शिकवलाय. पाकिस्तानचं कंबरडं मोडलेलं आहे आणि पाकिस्तानला यावेळेला या अटॅकमधनं भारतानं दिवसा ढवळ्या तारे दाखवलेले आहेत. कारण ऑपरेशन सिंदूर हे रात्रीच्या अंधारात झालेलं होतं. रात्री 1:05 यांची सुरुवात झाली आणि पुढच्या 25 मिनिटातच पाकिस्तानला भारत काय चीज आहे हे भारतानं दाखवून दिलं. पहलगाम हल्ल्याचा भारतानं बदला घेतला. पण आत्ताचं जे ऑपरेशन झालेलं आहे ऑपरेशन 2.0 सिंदूर हे मात्र भारतानं दिवसा ढवळ्या केलाय. भारतीय लष्करानं या ऑपरेशनची पुष्टी केली आहे. या ऑपरेशनमध्ये भारतानं काय केलंय तर लाहोर, रावळपिंडी, कराची आणि सियालकोट पाकिस्तानमधली 4 अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील शहरं, महत्त्वाची ठिकाणं, या 4ही शहरांवरती भारतानं ड्रोन हल्ले केल्याची माहिती मिळते. रडार सिस्टीम या 4ही शहरांची भारतानं पूर्णतः उद्ध्वस्त करून टाकली आहे. आता रडार सिस्टीम कोणत्याही शहरासाठी का महत्त्वाची असते? कारण कोणतंही रडार हे एखाद्या शहराचं कवच कुंडल मानलं जातं. शत्रू हल्ला करतोय का, शत्रूची मिसाईल, शत्रूची विमानं ही आत येत आहेत का याचं डिटेक्शन, याची ओळख हे रडार सिस्टीम पटवत असतं. पण हेच रडार सिस्टीम भारतानं पूर्णतः उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे. आणि हे भारतानं का केलं? भारतानं सिंदूर 2.0 लॉन्च करण्याची धमक का दाखवली किंवा ताकद का दाखवली याचं एक प्रमुख कारण म्हणजे जेव्हा ऑपरेशन सिंदूर भारताकडनं राबवलं गेलं तेव्हा पाकिस्तानच्या लष्कराकडनं पोकळ धमक्या दिल्या गेल्या की आम्ही तुमच्यावरती अटॅक करू आणि आम्ही भारताला या हल्ल्याचं प्रत्युत्तर देऊ. आणि पाकिस्ताननं काल एक असा प्रयत्न केला की भारताच्या एकूण 15 शहरांमध्ये मिसाईल अटॅक करण्याचा. पण अर्थातच भारत सज्ज होता. भारतीय लष्कर, भारतीय सैन्य हे अलर्ट होतं आणि त्याचमुळे पाकिस्तानचा हा हल्ला भारतानं परतावून लावला. आणि हा हल्ला परतावून लावण्यासाठी S-400 सुदर्शन चक्र, याचं नावच सुदर्शन चक्र आहे, या सुदर्शन चक्राचा भारतानं वापर केला आणि पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवलाय. तर या 3 महत्त्वाच्या मोठ्या बातम्या. पहिला म्हणजे ऑपरेशन 2.0 सिंदूर भारतानं लॉन्च केलेलं आहे. दुसरं म्हणजे 15 ठिकाणांवरती जो हल्ला भारताच्या करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केलेला त्याला चोख उत्तर दिलंय. आणि तिसरं म्हणजे कराचीचं शेअर मार्केट हे पूर्णपणे बंद झालंय. अर्थव्यवस्थेवरती या हल्ल्याचे कसे परिणाम दिसत आहेत ते सुद्धा आता स्पष्टपणे दिसत आहेत. एकीकडे ऑपरेशन सिंदूर भारतानं राबवल्याच्या नंतर भारतीय शेअर बाजारामध्ये स्थिरता पाहायला मिळते. कोणताही मोठा परिणाम भारतीय शेअर मार्केटवरती जाणवत नाहीये. पण दुसरीकडे पाकिस्तानचा विचार केला तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था, पाकिस्तानचं शेअर मार्केट हे पूर्णपणे कोलमडलेलं आहे.